नमस्कार, मी विशाल परदेशी. या विशेष बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. राज्यभरात आजपासून सिनेमागृह, नाट्यगृह सुरू झाली आहेत. मराठी रंगभूमी दिनाच्या मुहूर्तावरच आज तिसरी घंटा वाजलेली आहे. सरकारनं परवानगी दिल्यानंतर आता नाट्यगृह सुरू करण्याची तयारी जी आहे ती सुरू झाली आहे. नाट्यगृहाची स्वच्छता, पार्किंग टेंडरची प्रक्रिया तसंच साऊंड चेकची कामं सुरू करण्यात आली आहेत. गेल्या 8 महिन्यांपासून ही सगळी यंत्रणा पूर्णपणे बंद आहे आणि त्यामुळे ती यंत्रणा चेक करण्यात येते. नाट्यगृहांमध्ये 50% क्षमतेनं प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आणि त्यामुळे तिकीट दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तसंच कोरोनाचं संकट अद्याप कायम आहे आणि त्यामुळे प्रेक्षक सिनेमागृहांमध्ये येणार का, नाट्यगृहांमध्ये जाणार का, हा प्रश्न निर्मात्यांना भेडसावतोय आणि त्यामुळे आता मायबाप प्रेक्षकच आहेत. आणि पुन्हा एकदा नाट्यगृह, सिनेमागृह सुरू होत आहेत आणि याच अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत. तिसरी घंटा जी झालेली आहे. नाशिकहून आपल्यासोबत आहेत नाट्य व्यवस्थापक जयप्रकाश जातेगावकर, आपल्याबरोबर आहेत अभिनेता दिग्दर्शक माधव अभ्यंकर आणि आपल्याबरोबर आहेत अभिनेता वैभव मांगले. सुरुवात मी करतोय अर्थात वैभव मांगले यांच्याकडनं. वैभव, आपण बघतोय तिसरी घंटा ही झालेली आहे आणि पुन्हा एकदा नाट्यप्रयोग हे सुरू होणार आहेत. सिनेमा देखील सुरू होत आहेत. आपल्या सगळ्यांचंच अभिनंदन, कारण आपण पुन्हा एकदा हे कधी सुरू होईल याची वाट बघत होतो. पण कसं बघता तुम्ही याकडे? सर्वप्रथम मला इथे बोलावलं त्याबद्दल IBN लोकमतचे आभार आणि विशाल तुझे पण आभार आणि सर्व रसिक प्रेक्षकांना माझ्याकडून रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज इथे श्री जातेगावकर आहेत, माधव अभ्यंकर आहेत, त्यांना पण माझा नमस्कार. तर ही आनंद वार्ता आहे सगळ्यांसाठी की नाट्यगृह आणि सिनेमागृह सगळ्यांसाठी आता उघडी होत आहेत आणि 50% काय म्हणतो आपण त्याला सोशल डिस्टन्सिंग पाळून आपण 50% लोक त्याच्यामध्ये रसिक येऊन हे पाहू शकतात. तर मला वाटतं याकडे वेगळ्या दृष्टीनं पाहायला पाहिजे असं मला वाटतं की नाट्य व्यवसाय आहे आणि हा व्यवसाय इतका आतबट्ट्याचा, जातेगावकर सांगतीलच तुम्हाला याच्याविषयी अधिक, इतका बऱ्याचदा आतबट्ट्याचा व्यवहार असतो की एखादं बरं नाटक काढावं आणि तुम्ही प्रेक्षकांकडून त्याला भरभरून प्रतिसाद मिळावा अशी अपेक्षा करावी आणि त्याच्यातून त्या निर्मात्याला 4 पैसे मिळावेत, कलाकारांना पैसे मिळावेत किंवा जे जे संबंधित त्याची असणाऱ्या लोकांना पैसे मिळावेत, अशी व्यवस्था असते या व्यवसायामध्ये. त्याच्यामध्ये कुठल्याही कापड दुकानासारखं नाहीये की आम्ही पैठण्या ठेवल्या किंवा कांजीवरम ठेवल्या किंवा एखादा ब्रँड घेऊन त्याचं आम्ही विकायला ठेवलं आणि ते आले लोकांनी घेतलं आणि तो माल तसा राहिला 6 महिने, वर्षभर, तर काही फरक नाही पडत. इथे हा व्यवसाय इतका बऱ्याचदा बेभरवशाचा आहे की तुम्हाला नाटक काढल्यानंतर ते चालेल का नाही याची तुम्हाला काहीच खात्री देता येत नाही. म्हणजे आमच्याकडे एक म्हणण्याची प्रथा आहे की नाटक ते नशीब घेऊन येतं, पण मला वाटतं नशीबच्या पेक्षा सुद्धा हे फार बेभरवशी आहे सगळं काम. आणि अशा या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेव्हा नाट्यगृह उघडी होतात, सगळ्यांसाठी ओपन होतात आणि लोक पाहायला यायचं हे काय आपल्याला माहिती नाही अजून, लोक पाहायला येणार आहेत का नाही, लोकांची मनस्थिती आहे का नाही माहित नाहीये आणि त्यात 50% लोकांचा अंतर्भाव आपण फक्त करू शकतो. तर मला वाटतंय की व्यवसाय म्हणून हा कसा उभा राहणार, कशाच्या जोरावर उभा राहणार,
उद्या या सगळ्या व्यवहारामध्ये लक्षात घ्या, जे रोज हातावर पोटं असणारे जे आमचे जे बरोबर. वर्कर्स आहेत, हम्म, 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 हम्म. त्या वर्कर्सना मुळातच मिळतात 700 आणि 800 रुपये हम्म. रोजचे. हम्म. 500 रुपयावर लोक काम करतात. जसं गरज पडेल तसं. आमच्याकडे काही तसा काही ठराव नाहीये की जसा सिनेमामध्ये असतो की लाईटवाल्यांना किंवा अमुक अमुक काम करणाऱ्या माणसाला त्या युनियनवाले लोक तेवढे मिनिमम पैसे देतातच. बरोबर. आमच्या व्यवसायात तशी काही व्यवस्थाच नाहीये अजून. म्हणजे भले 800 रुपये म्हणत असतील, 1000 रुपये म्हणत असतील, पण निर्मात्याशी त्या माणसाचं काय डील होतंय तुम्हाला माहित नसतं. हम्म, हम्म, हम्म. त्याच्यामुळे 50% जेव्हा हे गणित येतं तेव्हा तो व्यवसाय खरोखर उभा राहू म्हणजे आनंदाची बातमी आहे म्हणावं का फार आनंद न वाटणारी गोष्ट आहे असं म्हणावं. 50% व्यवसाय म्हणजे उतरला असं आपण म्हणूया. म्हणजे एक बऱ्याच चालणाऱ्या नाटकाचा बिझनेस शनिवार रविवारच आलाय तसा तोही आता सुट्ट्यांचे दिवस आलेले आहेत. अशा पार्श्वभूमीवर फक्त 50% लोक आत घेऊन हा व्यवसाय उभा कसा राहणार. आणि मी जे 10 रुपये एक उदाहरण घे, एक 10 रुपये मी नाईट घेत होतो किंवा माझं मानधन घेत होतो मी त्या नाटकासाठी, ते भले मी 5 रुपयावर आणलं तरी सगळे लोक 50%चा हा जो सगळा व्यवहार आहे तो मान्य करतील का. बरं 50%पासून असं गृहीत धरून चाललोय बरोबर की जिथे 1000 लोक बसणं अपेक्षित आहे तिथे फक्त 500 लोक आपल्याला बसवायचे. पण ते 500 लोक येणार आहेत का. 500 लोक पुन्हा 400 रुपयामधले आहेत. जसे आपण बाल्कनीतलं तिकीट 150 रुपये असतं तिथे 50% ठेवायला लागतील. 250-300 वाला एक 50% आणि 400 वाला 50% असं आहे. त्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षक अजून येणार आहेत की नाही आपल्याला माहिती नाहीये. एक सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे वैभव त्यांना परत बोलवण्याचं. माधव अभ्यंकरांना मला विचारायचंय. माधव अभ्यंकर, आपण घाशीराम कोतवालचे अनेक प्रयोग केले भारतभरात. खरं तर आपण थिएटर्समध्ये प्रयोग केलेले आहे. पण या कोरोनाच्या सगळ्या परिस्थितीत गेल्या काही कालावधीत आपण बघितलं तर कलावंतांना बॅकस्टेजच्या लोकांना घरात बसावं लागलं. हाती पैसा राहिलेला नाही. आणि आता पुन्हा एकदा थिएटर सुरू होत असताना प्रेक्षकांना परत बोलवायचंय. तुम्ही या, नाटक बघा, स्वतःचं मनोरंजन करून घ्या, पण 50% उपस्थिती त्यांना परत एकदा आणणं काय आव्हानं वाटतं दिसत आहेत आपल्याला. सुरुवातीला सगळ्यांना मराठी रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा. वैभवजी, जातेगावकरजी आणि सगळ्या नाट्यरसिकांना आणि IBN 18च्या सगळ्या प्रेक्षकांना. आता मी 8 मेला बेळगावमध्ये एकाच दिवशी 2 लागोपाठ शो केले घाशीरामचे. आणि त्यानंतर मी माझ्या शूटिंगसाठी कोकणात गेलो आणि मुंबईत एक किंवा पुण्यात 2 शो करायचे असं त्यावेळेला आमचं ठरलं होतं. आणि त्याच्यानंतर लॉकडाऊन झालं ते आजतागायत सगळं बंद आहे. कुठेही आम्ही शो करू शकलो नाही किंवा करू शकणारही नव्हतो. मुळामध्ये घाशीराम हे एक जसं वैभवजी म्हणाले की नशीब घेऊन काही नाटकं येतात, तसं नशीब घेऊन आलेलं नाटक घाशीराम. आमच्यावर फक्त जबाबदारी एवढीच होती की ते नाटक उत्तम करायचं, नेटाने सुंदर नाटक करायचं, अभिनीत चांगलं करायचं, एवढंच आमच्यावरती जबाबदारी आहे खरं म्हणजे. पण आमच्या नाटकामध्येच इतकी मंडळी आहेत, म्हणजे जवळपास आमचा 40 लोकांचा क्रू आहे तो. म्हणजे स्टेजवरच गर्दी खूप आहे खरं म्हटलं तर, केवळ बॅकस्टेजला. आणि प्रेक्षक समोर तर भरपूर असतातच. आता जर हे नाटक करायचं ठरलं तर मुळामध्ये आम्हालाच काटछाट करायला लागेल, आमच्या कलाकारांचीच काटछाट करायला लागेल असं वाटायला लागलंय मला. कारण एवढी मंडळी जर स्टेजवर असेल तर कुठलं डिस्टन्सिंग आम्ही पाळणार आहोत, ते शक्यच नाही आम्हाला. आणि त्याही पलीकडे जाऊन 50% जर प्रेक्षक येणार असतील तर तेही परवडणारं नाही आहे निर्मात्याला. कोणालाच परवडण्यासारखं ते नाही आहे खरं सांगायचं तर. कारण 40 लोकांचा क्रू जरी आम्ही एक विशिष्ट रक्कम सगळ्या कलाकारांना देत असलो तरी ती रक्कम खूप आहे आणि त्याचा तामझाम खूप आहे, त्याच्यासाठी लागणाऱ्या प्रॉपर्टीज खूप आहे, सगळ्या गोष्टी. आणि एरवी ज्या नाटकांना जसे बॅकस्टेज आर्टिस्ट असतात आमची मंडळी, तर ती काही प्रमाणातच असतात. आमच्याकडे ती जास्त लागतात कारण कलाकार खूप, त्याच्यामुळे त्यांना ड्रेस घालणारे ड्रेसमन आमचे खूप, सेटिंगवाले खूप, साऊंड लाईव्ह म्युझिक आहे आमच्याकडे, त्याच्यामुळे तो एक क्रू आहे. मग त्याच्याबरोबर आमच्याबरोबर साऊंड सिस्टीम असते, भरपूर लाईट्स आहेत त्याला. त्यामुळे हे सगळं जे आहे ना हे खूपच मोठ्या प्रमाणावर आहे.
तर घाशीराम तर आम्हाला करणं आता सध्याच्या काळात तरी काही शक्य नाही असं मला नक्कीच वाटतंय. आणि 50% आपण म्हणतोय की 50% लोक जरी आली, प्रेक्षक आले तरी ते येतील का? 50% तरी येतील का? कारण आमच्यातले कलाकारही घाबरतात यायला, प्रेक्षकही ते घाबरणार आहेत. आणि आम्हाला नेहमी प्रेक्षक भेटत असतात, कुठल्या आणि कुठल्या ठिकाणी ते भेटतात, आमच्याशी बोलतात. तेव्हा आम्ही सहज विचारतो, मग काय आता प्रयोग सुरू झाल्यावर येणार ना? बघूयात बुवा, काय सांगता येत नाही अजूनही. म्हणजे ते घाबरत आहेत. तर तितकं ते सोपं नाही आहे. आणि आज बऱ्याच लोकांनी अशा सूचना केल्या आहेत की नाट्यगृहाची जी काय फी असते किंवा जे काय त्याचं भाडं असतं ते तुम्ही घेऊ नका किंवा टोल माफ करा. तर नाही, मला ते प्रॅक्टिकली शक्य वाटत नाही आहे. कारण नाटकाचे म्हणजे नाट्यगृहाचे मेंटेनन्सच इतके महाग आहेत त्यांच्याकडे, ते करतही नाहीत नीट, हा वेगळा भाग आहे. पण त्यांना ते परवडणार नाही कुठल्याही कॉर्पोरेशनला किंवा कुठल्याही नाट्यगृहाचे जे कोण मालक असतील त्यांना. तर मला तरी असं वाटतं की अजून काही दिवस जावे लागतील. जोपर्यंत ही भीती मनातलं पूर्णपणे जात नाही तोपर्यंत पुन्हा ते दिवस येतील असं वाटत नाही. आणि मुळामध्ये गेले तर 30-35 वर्ष नाटकात काम करतोय, पण असे फार सुखाचे कमी दिवस बघितलेले आहेत. आणि सतत काहीतरी गंडांतर या नाट्य व्यवसायावरती आहेच. मग ते तारखा मिळण्यापासून असेल, मग काय नैसर्गिक आपत्ती असेल किंवा IPL मॅचेस आल्या की मग ते नाही. म्हणजे गेले कित्येक वर्ष मी स्वतः अनुभवलेलं आहे की रात्री 9:30च्या प्रयोगाला पूर्वी गर्दी असायची, ती आता गर्दी होत नाही. कारण लोकांना रिक्षा मिळत नाही, वाहन मिळत नाही परत जायला, किंवा त्यांना वाटेत कोणी लुटमार करेल अशी भीती वाटायला लागली. म्हणजे पुण्यासारख्या शहरात सुद्धा या घटना घडलेल्या आहेत. आणि जी सिनियर सिटीजन्स असतात तर ती सुद्धा एकेकाळी रात्रीच्या 9:30च्या प्रयोगाला यायची, पण ती सुद्धा येत नाही. अगदी सदाशिव पेठेत असलेल्या आमच्या भरतच्या प्रयोगांना सुद्धा रात्रीच्या प्रयोगांना कोणी येत नाही. पण यात असं होणार आहे माधव अभ्यंकरजी, जी आपण भीती व्यक्त केली की घाशीरामचे प्रयोग या सगळ्या परिस्थितीत पुन्हा एकदा करता येणार नाही, आणि ज्या प्रेक्षकांना खरंच नाट्यगृहामध्ये येऊन हा प्रयोग बघायचा आहे ते मात्र या सगळ्या गोष्टीला मुकतील. मी पुन्हा एकदा आपल्याकडे येतो. जयप्रकाश जातेगावकर आपल्याबरोबर आहेत. जयप्रकाश जातेगावकरजी, दोघांच्या बोलण्यामध्ये नाटकाचं प्रस्तुतीकरण आणि सरते शेवटी त्याच्या पाठीमागचं आर्थिक गणित प्रकर्षाने समोर आलं. शेवटी हे सोपं नाही आहे. आपण यातली सगळी व्यवस्था सांभाळता, म्हणजे अगदी थिएटरच्या तिकीट काउंटरपासनं तर नाटक संपल्यानंतर कलावंतांच्या जेवणापर्यंत अशी सगळी व्यवस्था आपण बघत असता. गेल्या 7 महिन्यात प्रेक्षक हा घरी होता, घरातनंच त्यांनी काम केलं, घरात राहूनच त्यांनी वेगवेगळ्या OTT प्लॅटफॉर्मवरती स्वतःचं मनोरंजन करून घेतलं. हा जो काही बदल झालेला आहे तो बदल आहे मानसिकतेतला आणि मनात असणारी कोरोनाची भीती. त्यातनं पुन्हा एकदा जर पुनश्च हरिओम करायचं असेल तर काय चॅलेंज वाटतंय? सगळ्यांना नमस्कार. मराठी रंगभूमी दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. वैभवजी, माधवजी आणि विशालजी, आपल्या सगळ्यांना नमस्कार आणि शुभेच्छा. तुम्ही वैभवजींनी आणि माधवजींनी सांगितलं आणि तुम्ही आत्ता जे बोललात की गेल्या 8 महिन्यापासून प्रेक्षक घरी आहेत, ही गोष्ट नक्कीच आहे. नाटकाला येणारा जो वर्ग आहे तो 40च्या पुढचा आहे आणि तो वेब सिरीजकडे खूप कमी होता. पण आता नेटफ्लिक्स आणि त्यांनी ॲमेझॉन याचा तो शेजारी झाला आहे आणि ह्याच्यातून त्याला बाहेर आणायचं आहे. ह्याला बाहेर आणताना काही दिवस आम्हाला 6 महिने तरी लागतील हे रुळायला, आणि ह्या 6 महिन्यात आम्हाला लॉसेस नक्कीच सहन करावे लागतील. आणि जसं आता माधवजींनी सांगितलं किंवा वैभवजींनी सांगितलं की आता नुसतं मुंबई पुण्याचं गणित नाही आहे, पण महाराष्ट्रात इथे येताना सगळ्या लोकांना दादरला एकत्रित होऊन किंवा पुण्याला बालगंधर्वात एकत्र येऊन नंतर त्या गाड्या सुटतात. जसं आता माधवजींनी सांगितलं की घाशीराममध्ये इतकी लोकं आहे, तसं काही नाटकात खूप लोकं असतात. त्यांची बसण्याची व्यवस्था काय असेल ह्याचाही आम्हाला सगळ्यांना विचार करावी लागेल आणि त्यांच्यामध्ये सुरक्षित अंतर कसं राहील हाही विचार करावा लागेल. आणि एकदा जो नाट्यगृहाकडे प्रेक्षक आला तर त्याची सुरक्षितता आम्हाला सांभाळावी लागेल. ती सांभाळली नाही आणि एकदा तो परत गेला तर त्याला पुन्हा आणणं मुश्किल होईल. आणि आता प्रेक्षकांना 2दा नाट्यगृहाकडे यावं लागणार नाही, यासाठी ऑनलाईन तिकीट विक्रीवर आम्हाला जास्त भर द्यावी लागेल. आणि प्रेक्षकांच्या ज्या भावना आहेत त्या आम्हाला समजून घ्याव्या लागतील. प्रेक्षकांचा डाटा
आम्हाला सांभाळावं लागेल आणि त्यांच्याशी आम्ही कधी जास्त बोलत नव्हतो, तर त्यांच्याशी आम्हाला संवाद करावा लागेल. त्याला काय हवंय काय नकोय याचाही संवाद करावा लागेल. बरोबर. रंगभूमीवर अनेक अतिक्रमणं आली आणि 250 वर्षही रंगभूमी आणि रसिक याचं नातं घट्ट आहे. पण हे 50%चं जे गणित आहे, मुळात नाटकाला येणारा प्रेक्षक जो आहे हा पहिल्या 15 रांगेतला आहे. त्या 50%तच आमचं सगळं भागत होतं. आता जर 50% जर म्हटलं आणि पहिला प्रेक्षक जर 500 रुपये देऊन ए रांगेत बसला आणि शेवटचा प्रेक्षक जर झेड रांगेत बसला, तर ते गणितही आर्थिक जुळणार नाही. आर्थिक गणित तर नक्कीच जुळणार नाही. व्यवस्थापक असेल किंवा निर्माता असेल त्याला ही जळ सोचावीच लागणार आहे आणि त्यातून पुढे जाऊन नाटक बंद पडणार नाही. परंतु हे नाटक बंद पडायचं नसेल तर महाराष्ट्र शासनाने किंवा जी थिएटर महाराष्ट्रात आहे ती स्थानिक स्वराज्य संस्थेची, महानगरपालिकेची आणि महाराष्ट्र शासनाची आहे. त्यांची जबाबदारी अधिक मोठी आहे की त्याची स्वच्छता कशी राहील आणि लोकांचं सॅनिटायझेशन करणं, त्यांचं तापमान घेणं किंवा 2 प्रयोगातलं अंतर आणि 2 प्रयोगात नंतर नाट्यगृहाचं सॅनिटायझेशन करणं, ते लॅट्रिन बाथरूम असतील, कॅन्टीन असतील, जिथे जिथे प्रेक्षक जाईल त्या ठिकाणचं सॅनिटायझेशन करणं आणि जो इंटरव्हल आहे त्या इंटरव्हलमध्ये सुद्धा लोकांना आम्हाला एकदम सोडता येणार नाही. काही समजा ठराविक रांगेचे लोक आता सोडले, नंतर 5 मिनिटांनी दुसरे सोडले, आणखीन 5 मिनिटांनी तिसरे सोडले, तरच म्हणजे आम्हाला इंटरव्हलचं गॅप पण मोठं करावे लागणार आहे आणि प्रयोगाचं जे 2 प्रयोगाचं अंतर आहे तेही मोठं करावं लागेल. याच्या अनेक अडचणी आहेत. तेव्हा ज्या नाट्यगृह आहेत त्यांचं व्यवस्थापन, आमचं नाट्य जी सगळी व्यवस्थापन मंडळी असेल, नाट्य निर्माते असतील किंवा या सगळ्यांची एकत्रित मीटिंग होणं गरजेचं आहे आणि मला वाटतं याला 15-20 दिवसाचा अवधी निश्चित लागेल. आणि अजून काही नाट्यगृह जी आहेत म्हणजे औरंगाबाद असेल किंवा परभणी असेल इथे नाट्यगृह बंद पडली आहेत. या संदर्भात बैठक झालेली नाहीत. फक्त पुण्यामध्ये आमच्या व्यवस्थापक संघाने पुण्याच्या आयुक्तासोबत आणि इतर त्यांच्या थिएटरच्या मॅनेजरसोबत बैठक घेतली आणि त्यांना काही स्वच्छतेची वगैरे टेंडर काढायला लावलेली आहे. परंतु नाशिकच्या ठिकाणी आजपर्यंत त्यांनी आम्हाला बोलवलं नाही. आज नटराज पूजनाच्या दिवशीच त्यांनी आम्हाला सांगितलं की एकदम उद्यापासून आम्हाला थिएटर सुरू करता येणार नाही, तुम्ही आम्हाला काही वेळ द्या, असंही थिएटरचं म्हणणं आहे. तर माझी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती, महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, का त्यांनी या बाबतीत जरा लीड घेऊन आमच्याशी संवाद साधून जी लोक या ठिकाणी कायमस्वरूपी नाटकं लावतात त्यांच्याशी संवाद साधून किंवा आमचे स्थानिक कलाकार आहे म्हणजे जर प्रत्यक्ष कृतीमध्ये आपण ज्या गोष्टी मांडल्या जातेगावकरजी, ज्या प्रत्यक्ष कृती जर उतरवायच्या असतील तर पहिले याच्याबद्दल संवाद हवा असं आपलं म्हणणं आहे. मला वैभवकडे जायचं. वैभव, जसं आता माधव अभ्यंकर असं म्हणाले की घाशीराम कोतवाल हे नाटकच असं आहे, ही कलाकृतीच अशी आहे की स्टेजवरती भरपूर कलावंत आपल्याला दिसतात आणि खरं तर तेच बघण्याची प्रेक्षकांना म्हणजे तेच बघायला प्रेक्षकांना आवडतं किंवा आपण असं म्हणूयात की तो ढाचाच तसा आहे त्या नाटकाचा. पण आता अलबत्या गलबत्याचं घेऊयात आणि अलबत्या गलबत्यामध्ये असणारी चिटकीन किंवा तू जी भूमिका साकारतो ती लहान मुलांना प्रचंड आवडते. उन्हाळ्याची सुट्टी गेली आहे आणि आता दिवाळीची सुट्टी आहे, पण तरीही पालकांच्या मनात, पालक हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरतोय कारण मुलांना कुठे न्यायचं असलं की पालक म्हणून तिथे पहिली भूमिका असते, त्या मुलांना परत थिएटरकडे आणणं किंवा त्यांच्या आईवडिलांना परत थिएटरकडे आणणं, याबाबत कलावंतांनाच मेहनत घ्यावी लागणार आहे आता. नाही, मला वाटतं जे या व्यवसायावर पूर्ण वेळ अवलंबून जे लोक आहेत त्या सगळ्यांना आणि जे खरोखर त्यांचं रंगभूमीवर प्रेम आहे आणि निव्वळ व्यवसाय म्हणून त्याच्याकडे न पाहता जे खरोखर आत्मीयतेनं ज्यांना रंगभूमीवर काम करायची इच्छा आहे असे सगळे कलावंत, मला वाटतं पुढचं एक वर्षभर आपण पैशाची अपेक्षा न ठेवता जर प्रेक्षक वर्ग पुन्हा कसा येईल रंगभूमीकडे हा जर विचार करून जर हे केलं तर माझ्या मते शक्य आहे प्रेक्षकांना आणणं. विशाल, सगळ्यात महत्वाचा मुद्दा या आपल्या कोरोनाच्या काळामध्ये तुझ्या लक्षात आला असेल किंवा सगळ्यांच्या लक्षात आला असेल की करमणूक ही गोष्ट सगळ्यात खालच्या लेवलला आहे. म्हणजे नाटक असेल, सिनेमा असेल आणि त्यात आता नाटक व्यवसायाचं कंबरडं आधीच मोडलं होतं. म्हणजे जातेगावकर त्याला साक्षीदार आहेत. पूर्वी एक 15 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी ज्या पद्धतीने कॉन्ट्रॅक्शन नावाचा एक प्रकार आम्ही करत होतो महाराष्ट्रामध्ये, एकदा बाहेर पडलं की 10-15 दिवस महाराष्ट्रामध्ये नाटकं करून आम्ही परत येत होतो.
ती गोष्टच आता गेली. जातेगावकर म्हणतात त्याप्रमाणे अनेक ठिकाणची नाट्यगृह बंद झाली, ती उघडी पुन्हा ओपन करावीत, पुन्हा सगळ्यांसाठी ती उपलब्ध व्हावीत, यासाठी ना प्रेक्षकाने कधी पुढाकार घेतला, ना तिथल्या व्यवस्थेने कधी पुढाकार घेतला, ना कधी नाट्य व्यावसायिकांनी पुढाकार घेतला. मग ही गरज होती का नव्हती? मग आपण जो काळा काढतोय की मराठी नाटक हे मराठी माणसाची अस्मिता आहे वगैरे, कोकणात तर नाटक होणंच बंद झालं, प्रेक्षकच येत नाहीत नाटक पाहायला. नाट्य व्यवसाय हा आता पूर्णतः जो तिकीट काढून प्रेक्षक वर्ग जो नाटक पाहायला येतो तो फक्त मुंबई, पुणे आणि त्यातल्या त्यात नाशिक या शहरांमध्येच उपलब्ध आहे. नागपूर, औरंगाबाद किंवा विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी सुद्धा कॉन्ट्रॅक्ट शो घेतले गेले, ब्लॉक बुकिंग असेल तरच तिकडे शो होतात. मग जर नाटक व्यवसाय हा कुणाच्याच गरजेचा विषय नसेल तर कोणी किती प्रयत्न केले तरी प्रेक्षक येणार आहेत का? कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न मी विचारतोय. एवढी मनामध्ये भीती आहे लोकांच्या आणि एवढ्या सगळ्या त्यांच्या आता आर्थिक समस्या पण आहेत, त्यात त्यांना दोष देण्यामध्ये अर्थ नाहीये. या सगळ्या पार्श्वभूमीवर मी आणि किंवा नाट्य व्यावसायिक जे निर्माते आहेत किंवा अजून कोणी असतील त्यांनी काय प्रयत्न करावेत म्हणजे लोक येतील? तर माझं म्हणणं असं आहे की जी मोठ्या संख्येने काय म्हणतो आपण, ज्यांचा डोलारा मोठा आहे, जी नाटकांचा खर्च मोठा आहे, ती सगळी नाटकं करता येणार नाहीये. मग आता कुठली नाटकच करता येतील? जी सेट ज्याच्यामध्ये फार नाहीये, ज्याच्यामध्ये कलाकार फार नाहीये, पण आशय चांगला आहे, सघन आहे, ज्या आशयाला काहीतरी डेप्थ आहे, अशी नाटकं पाहण्यासाठी या असं आपल्याला दारोदार जाऊन सांगावं लागेल. ज्याच्यामध्ये कलाकार म्हणून मला वर्ष 6 महिने पैसे नाही मिळाले तरी चालतील या नाटकातून मला, पण मला प्रेक्षक वर्ग हवाय जो मला पुन्हा नाटकाकडे वळवायचा आहे. हा एक त्यातला मुद्दा. फार सुरेख मुद्दा मांडलेला आहे. म्हणजे आपल्यालाच याच्यामध्ये आघाडी घ्यावी लागणार आहे. वैभव, फार वेगवेगळे मुद्दे येत आहेत. आता मायबाप प्रेक्षक असं म्हणत असतानाच किंवा नाट्यगृह, सिनेमागृह सुरू होत आहेत, पुन्हा एकदा प्रेक्षकांना आणण्याच्या दृष्टीने जे प्रयत्न व्हायला हवेत, याबद्दल वेगवेगळे मुद्दे उपस्थित होताना दिसत आहेत. घेऊयात एक ब्रेक आणि ब्रेकनंतर ही चर्चा अशी सुरू राहील. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि आपण चर्चा करतोय की आता मायबाप प्रेक्षकच म्हणजे नाट्यगृह आणि सिनेमागृह सुरू करण्याची परवानगी देण्यात आलेली आणि लवकरच नाटकाचे प्रयोग देखील सुरू होतील अशी आशा आपण व्यक्त करूयात. पण 50% प्रेक्षकांची उपस्थिती, त्यात पुन्हा नाटकाचं आर्थिक गणित, या सगळ्या वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करतोय. जयप्रकाश जातेगावकर माझ्याबरोबर आहेत, नाट्य व्यवस्थापक नाशिकवरनं, आणि माधव अभ्यंकर आहेत माझ्यासोबत पुण्यावरनं, आणि अभिनेता वैभव मांगले देखील आहे. मी माधव अभ्यंकर आपल्याकडे येतोय ब्रेकनंतर. ब्रेकपूर्वी आपण बघितलं की जातेगावकर आणि वैभव यांनी जे मुद्दे मांडले, यात तुम्हाला आणखीन काय ॲड करावं असं वाटतं? कारण जर येणारे 4-5 महिने म्हणण्यापेक्षा त्याहीपेक्षा अधिक कालावधीत जर नाट्य व्यवसाय हा तोट्यात चालणार असेल तर मग काय अपील आपण कराल? आवाज गेला. माधव अभ्यंकर, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? माझा प्रश्न होता की थोडंसं आता या व्यवसायाला पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी म्हणून शासनाच्या वतीने देखील प्रयत्न होणं फार आवश्यक आहे. आपण काय अपील कराल राज्य सरकारला? म्हणजे थिएटरची भाडी असतील किंवा तत्सम इतरही मुद्दे असतील. नाही, मी आधीच्या 2 वैभवजींच्या एक मुद्द्याला मी आधी पहिल्यांदा, किंवा तू आधी एक जो प्रश्न विचारलास, माझं बोलणं ऐकू येते? हो, बोला. हा, तर अलबत्या गलबत्याचा विषय निघाला म्हणून सांगतो की म्हणजे अनेक वर्ष मधली एक जी बाल रंगभूमीला मरगळ आली होती ना, तर ती मरगळ अलबत्या गलबत्या हे नाटक रंगमंचावर आलं आणि ती गेली होती. आणि जी एरवी मुलं मोबाईलमध्ये किंवा टीव्ही समोर सतत होती, ती या नाटकामुळे नाट्यगृहाकडे वळली. त्यांच्यावर पालकही असायचे. आणि मी एका प्रयोगाला गेलो होतो ते बघायला. मला फार बालनाट्याबद्दल फार पहिल्यापासून आकर्षण आहे, आजही आहे, कारण आम्ही पण ग्रीप्सची काही नाटकं लहान मुलांसाठी केली होती ती. आणि तेव्हा मी ते वातावरण सगळं बघितलं होतं आणि मी म्हटलं की हीच ती मुलं आहेत का की सतत जे मोबाईलमध्ये बघतायत आणि हे बघतात. पण हे आता ही सुद्धा एक भीती पालकांना सुद्धा आहे की शेवटी लहान मुलं आहेत, त्यांची इम्युनिटी काय ती चेक करायला पाहिजे, अमुक करायला पाहिजे, ते परत जाऊ शकतील की नाही, हा एक मोठा मुद्दा मला असं वाटतो की तिथे कुठेतरी आपल्याला भीती वाटू शकते. दुसरं, वैभवजीने एक जो मुद्दा मांडला ना की कुठेतरी कलावंतांनी
थोडंसं पैसे न घेता प्रयोग करता येतील का, तर 100% करता येतील. म्हणजे मी अगदी पुरस्कार करतो या गोष्टीचा, की मी सुद्धा काम करायला तयार आहे. कुठलंही नाटक करायचंय, नाटक करणं महत्वाचं आहे. वा. 4 पैसे एखादं वर्षभर नाही मिळाले आपल्याला तर बिघडत नाही, कारण पैसे मिळवण्यासाठी इतर काही माध्यमं आहेत, तिथे आम्हाला पैसे मिळू शकतात. आणि विषय निघाला म्हणून सांगतो, गेले अनेक वर्ष मी माझ्या घाशीराम मधल्या माझे जे सहकलावंत आहेत त्यांना असं सांगत आलोय की घाशीराम हे जे नाटक आहे ना, हे पैसे मिळवण्याचं नाटक नाहीच आहे मुळात, हे आनंद घेण्याचं नाटक आहे. तर आपण पैसे न घेता करूयात, कारण जरी प्रयोग हाऊसफुल झाला तरी निर्मात्याला तितके पैसे मिळत नाहीत किंवा तेवढं त्याला प्रॉफिट होत नाही, हे आमच्या लक्षात आलेलं आहे. कारण सगळंच तसं तामझाम आणि हे ते खर्चिक आहे ते नाटक खूप. तर त्यापेक्षा आपण असं करूयात की काहीतरी स्मोक मनी आपण अपेक्षित त्यांच्याकडनं ठेवूयात, की एक 100 रुपये 200 रुपये काहीतरी सगळ्यांना समान. आलं लक्षात? पण काही लोकांना ते पटलं, काही लोकांना पटलं नाही. पण अगदी मला सांगायला म्हणजे आनंद होतोय की माझ्याबरोबर काही जी मंडळी आहेत जी अगदी माझ्या 4 गोष्टी ऐकतात असं म्हणूयात, तर असे जे 8-10 जी लोक आहोत ते आम्ही गेले कित्येक महिने घाशीरामचे किंवा कित्येक वर्ष घाशीरामच्या प्रयोगांना मानधन घेत नाही, जेणेकरून ते निर्मात्याला मिळावे. त्यातून त्याला जर प्रॉफिट झाला तर आज तो एक दुसरं कुठलं तरी नाटक उभं करू शकतो. आलं का लक्षात? मला काय म्हणायचंय की ते म्हणजे ते तात्पुरते तेवढे पैसे घेऊन जगण्यापेक्षा ना अजून एखादं चांगलं नवीन नाटक आपल्याला करायला मिळावं अशी माझी धारणा आहे पहिल्यापासून. म्हणताय खरं तर येणाऱ्या काळात कोरोनाशी लढताना म्हणजे काय नेमकं व्हायला हवं, आपण मुद्दा पूर्ण कराच. पण आपल्या मुद्द्याला मी पुढला प्रश्न जो आहे तो जातेगावकरांना घेतो आणि पुन्हा एकदा आपल्याकडे येतो. जातेगावकरजी, आपण ऐकलं की वैभवने सांगितलं, त्याचबरोबर माधवराव पण सांगतायत की मानधन न घेता नाट्यप्रयोग काही करावेत, काही हरकत नाही, सुरुवात करायला हवी याची. इथेही तडजोड होते. पण आता शासकीय पातळीवर देखील काही व्यवस्था कलावंतांना नाटक करण्यासाठी पुरवत असताना काही ठिकाणी नाट्यगृहाचे दर कमी करणं किंवा जर काही अमुक एक टॅक्सेस असतील तर त्यात थोडीशी तडजोड करणं, याबद्दलही व्हायला हवं. विशालजी, तुम्ही सांगता ते बरोबर आहे अगदी. प्रथम मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला विनंती करेल की नाटकावर जो 18% GST आला आहे आणि तो भाड्यावर पण आहे किंवा मानधनावर आम्ही एखादा प्रयोग घेतला, एखादा प्रयोग आम्ही समजा 1 लाख रुपयाला घेतला, 50,000ला घेतला, तर त्याच्यावर आम्हाला 18% GST द्यावा लागतो. 500च्या वर तिकीट लावलं तरी 18% GST द्यावा लागतो. तर जसं महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारशी यासाठी बोलणी करून नाटकावरचा जो GST ना हा आधी काढला पाहिजे. नाटकावरचा जर GST काढला तर ऑनलाईन जी तिकीट विक्री आहे, बुक माय शोमधून आपण घेतो, तर ती रसिकांनासुद्धा त्याच्यावर जो GST द्यावा लागतो तो GST त्यांना द्यावे लागणार नाही. यासाठी प्रयत्न व्हायला हवे आणि केंद्र शासनाला यासाठी नाटक जी गोष्ट आहे ती महाराष्ट्रात जास्त आहे, भारताच्या सर्वच प्रांतात आहे असं नाही. आणि या नाटकावरून जो GST गोळा होतो त्यांनी खूप मोठा आर्थिक काही फरक पडणार नाही. तर हा GST आधी नाटकावरचा माफ झाला पाहिजे, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, जी नाट्यगृहात इतर काही ठिकाणी लाईटचे चार्जेस वेगळे घेतात, काही ठिकाणी VIP रूमचे चार्जेस वेगळे घेतात, त्या ठिकाणी कलाकारांना उतरण्यासाठी ज्या रूम्स आहेत त्याचे चार्जेस वेगळे घेतात, तर त्या नाट्यगृहांनी हे सगळे चार्जेस माफ करायला हवे. आणि एखाद्या नाटकाला समजा उशीर झाला तर त्यालाही अर्धा तास उशीर झाला तर 2,000 रुपये वेगळं भाडं लावतात. हे भाडं त्यांनी कमी केलं पाहिजे, तरच नाटक पुढे जाईल, नाही तर नाटक पुढे जाणार नाही. ही गोष्ट तितकीच खरी आहे. जसा अलबत्ता गलबत्त्याचा विषय निघाला आणि बालरंगभूमी जी मोडकळीस आली होती, त्या बालरंगभूमीला अलबत्त्या गलबत्त्याने नवचैतन्य दिलं. नुसतं नवचैतन्य नाही दिलं तर एक 500 रुपयाचं सुद्धा तिकीट विकलं जाऊ शकतं, हे पण अलबत्त्या गलबत्त्याने सिद्ध केलं. तर आपल्याला इतक्या दिवस जो प्रेक्षक आयता मिळत होता तो आयता प्रेक्षक आता मिळणार नाही. तेव्हा ही बालरंगभूमी ही शाळेत घेऊन जावं लागेल, रंगमंच आपल्याला शाळेत घेऊन जावं लागेल आणि तिथून आपल्याला प्रेक्षक तयार करून आणावं लागेल. तो प्रेक्षक तयार केल्याशिवाय उद्याची नाट्यसृष्टी जिवंत राहणार नाही. आपल्याला हा नवीन नाट्य प्रेक्षक हा शाळेतूनच करावे लागेल आणि रंगमंच हा शाळेत न्यावा लागेल आणि आपल्याला सिलेबसमध्येच नाटक ठेवावं लागेल, असंही मी पुढे जाऊन सांगतो. नाटक जिवंत राहील. आपण सुचवता जातेगावकरजी. वैभव, जातेगावकरांनी जे मुद्दे मांडले खरं तर आता प्रॅक्टिकली हे होण्यासारखे आहेत, पण मेहनत घ्यावी लागणार. पुढले 6 ते 7 महिने कठीण वाटतात, पण तरी आपण सकारात्मक विचार करूयात.
विशाल, या सगळ्यावर मला एकच गोष्ट अशी सांगायची आहे की आता आपण शेवटाकडे आलोय म्हणून अजून एक गोष्ट सांगतो अशी, की जोपर्यंत लस येत नाही, जोपर्यंत ती सर्वसामान्यांपर्यंत लस पोचत नाही, तोपर्यंत हा व्यवसाय पूर्वीसारखा चालू होणं कठीण आहे. पहिली गोष्ट. अजून तुझ्या शाळा चालू झालेली नाहीये, जो जीवनातला अत्यंत महत्वाचा भाग आहे. बालनाटकांच्या निमित्ताने हा विषय निघालाय म्हणून सांगतो. मुलं कशाच्या जीवावर पालक घेऊन येतील थिएटरमध्ये किंवा सिनेमा पाहायला सुद्धा. त्याच्यामुळे आता नाट्यगृह सगळ्यांसाठी खुली झाली आहेत. हा मुद्दा टेक्निकली बरोबर आहे, पण तो प्रॅक्टिकली हा शक्य होणारा मुद्दा सध्या तरी मला दिसत नाहीये. बरं वैभव, मी तुला थोडंसं थांबवतोय. आपल्याबरोबर या चर्चेमध्ये अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी देखील फोन लाईनच्या माध्यमातून सहभागी झाले. प्रसादला मला विचारायचं आहे, प्रसाद, आत्ताच जयप्रकाश जातेगावकर यांनी एक नाट्य व्यवस्थापक म्हणून काही मुद्दे मांडले. तू देखील एक निर्माता आहे. नाटकावरती असणारा GST, वेगवेगळे कर, या विषयाला घेऊन खरं तर आपण अमित देशमुख यांना देखील भेटला होता. नेमकं पुढे त्याचं काय झालं? आणि आता तर येणाऱ्या काळात कोरोनाच्या परिस्थितीत पुन्हा एकदा या व्यवसायाला उभारी देण्याच्या दृष्टीने काही तडजोडी शासनाला देखील कराव्या लागणार आहेत. नाही, मुळात हॅलो, हा मुळात विषय असा आहे की महाराष्ट्र शासनाला आपली जी नाट्य परिषदेच्या ज्या घटक संस्था आहेत, निर्माता संघ आहे, रंगमंच कामगार आहेत, कलाकार आहेत, व्यवस्थापक, बुकिंग क्लार्क आहेत, या लोकांनी एक SOP सादर केलेली आहे. शासनाने नाट्यगृह काल त्यांनी घोषणा केली, आज जागतिक मराठी रंगभूमी दिन आहे, तर त्यानिमित्ताने आम्ही शासनाचं आभारही व्यक्त केलेले आहेत. विषय फक्त एवढा की त्यांचे जे SOPs आहेत ते प्रथम आपल्याकडे आले पाहिजेत. म्हणजे कशी नाट्यगृह उघडायची. आज 8 महिने नाट्यगृह बंद आहेत, सो त्याच्यामध्ये जो मेंटेनन्स आहे, आज महाराष्ट्रात 60च्या वरती नाट्यगृह आहेत. आज तुझ्याबरोबर सगळे मान्यवर आहेत. आज महाराष्ट्रातल्या मुंबईपासून ते महाराष्ट्रातल्या नागपूरपर्यंत सर्व नाट्यगृहांची जी अवस्था आहे ती मला वाटतं सगळेजण जाणतात. तरी नाटकातली नाट्यकर्मी, मग तो बॅकस्टेजचे कलाकार असेल, ती लोक एक पॅशन म्हणून नाटकाचे जाऊन प्रयोग करतात. मग आमचे ब्रँड अँबॅसेडर असतील, जे वितरक आहेत महाराष्ट्रभर, हेही सर्वजण करतात. विषय महत्वाचा असा आहे की जो तू GSTचा मुद्दा म्हटला, तर GST हा केंद्र शासनाकडे येतो आणि त्याच्यामुळे अनलेस अँड अंटिल म्हणजे थिएटर हे प्रायोरिटी सेक्टरमध्ये जर आलं जे केंद्र शासनाच्या, तर त्या प्रायोरिटी सेक्टरला 5% GST आहे. त्याच्यामुळे मग तिकिटांवरचा जो तिकीट दर आहे तो 5% आज 18% आपल्याला GST भरावा लागतोय. मला वाटतं शासनाने याच्यासाठी एक प्रॉपर, कारण की थिएटर ही प्रायोरिटी जर त्यांनी जर बघितली आणि जर त्या पद्धतीने जर त्यांनी या व्यवसायाकडे बघायला घेतलं. मुळात विषय असा आहे की आपली एक गल्लत होते की नाट्यगृह चालू करण्याचा डिसिजन घेतलेला आहे. नाट्यगृह ही स्थानिक स्वराज्य संस्था आणि ट्रस्ट यांच्या मालकीची आहेत आणि नाट्य व्यवसाय तो नाट्य निर्मात्यांकडे. सो हे दोन वेगळे घटक आहेत. बरोबर. नाट्यगृह चालू होणं आणि नाट्य व्यवसाय चालू होणं याच्यामध्ये पहिलं नाट्यगृहांचे SOP आले पाहिजेत, मग नाट्य निर्मात्यांना ते समजतील आणि त्याच्यानंतर या व्यवसायाबद्दल आपण विचार करू शकतो. नाट्यगृह सुरू झाले म्हणजे आता उद्यापासून आपण नाट्यगृह चालू करू शकतो का? तर नाही. याचं एक तारखा, याचं प्रत्येकाचं एक वेगळं गणित आहे. नाट्यगृहाचं एक वेगळं व्यवस्थापन आहे आणि नाट्य व्यवसायाचं वेगळं व्यवस्थापन. पण तरी प्रसाद, जर नाटकाचे प्रयोग सुरू झाले तरी प्रेक्षकांच्या मनात एक भीती आहे, ती कोरोनाची आहे. त्यांना एक विश्वास द्यावा लागणार आहे की तुम्ही थिएटरपर्यंत या, तिकीट काढा, नाटक बघा, सगळं काही व्यवस्थित आहे. हे देखील एक आव्हान आहे ना? नाही विशालजी, पहिली गोष्ट अशी आहे की मुळात आपण हॅलो, आपल्याला ऐकू येतंय का? हो, येतं. पहिला जो प्रॉब्लेम आहे तो हा आहे की नाट्यगृहाचं व्यवस्थापन आणि नाट्य व्यवसायाचं व्यवस्थापन याचा जेव्हा समन्वय होईल, याच्यानंतर कलाकार, रंगमंच कामगार, प्रेक्षक या सगळ्यांची सेफ्टी ही तर प्रायोरिटी आहेच. त्यासाठी आपण आज 8 महिन्याचा कालावधी घेतला, पण मुळात 8 महिन्यानंतर आज नाट्यगृहाचं व्यवस्थापन कोलमडलेलं आहे. आज 8 महिने त्यांना जर जी ट्रस्टची नाट्यगृह म्हणजे नाट्य परिषदेचं यशवंत नाट्यसंकुल असेल, त्याला आज 8 महिने जर त्याला जर इन्कमच नसेल तर ते चालू कसं ठेवायचं? बरोबर. शिवाजी मंदिर सारखा ट्रस्ट आहेत. आज या पद्धतीचा जो विचार आहे, आज बाकीच्या ज्या नाट्यगृहाची जी अवस्था आहे ही एवढी दुरावस्था आहे, गेले कित्येक वर्ष प्रत्येक रंगकर्मी, नाट्यकर्मी बोलतोय. मला वाटतं याच्या रूट कॉज प्रॉब्लेम वरती जर आपण चर्चा केली नाही तर ही फक्त वरवरची मलमपट्टी असेल. करोना काळानंतर प्रेक्षकांनी येणं हा भाग आहेच, पण याच्या आधी आपण काय तयारी करतो? नाट्यगृह व्यवस्थापन आणि नाट्य व्यवसायातले जे निर्माते आहेत यांच्या समोरच्या अडचणींचा जो विचार जिथपर्यंत आपण करत नाही, याच्यानंतर आपण मग प्रेक्षक कसे येणार, काय येणार, मग बालरंगभूमी कशी होईल, हौशी प्रायोगिक कशी होईल, व्यावसायिक रंगभूमी कशी होईल किंवा बाकीचे जे कार्यक्रम आहेत ते कसे होतील. मुळात विषय असा आहे की आता मी तुमच्या
तुमच्याशी बोलताना असं समजलं की शासनाने दिवाळी पहाट आणि सार्वजनिक कार्यक्रमांवरती बंदी आहे. आता उद्या तुम्ही नाट्यगृह चालू केल्यावरती जर कार्यक्रम जर आपण घेतले नाही तर नाट्यगृहाला उत्पन्न कुठून होणार? आज नाट्यगृह समजा मी निर्माताही आहे आणि मी नाट्यगृह आज यशवंत नाट्य मंदिर आपण आज संस्था चालवतो. आज याच्यामध्ये जर सॅनिटायझेशन किंवा हे जे सगळे जे एसओपीज आहेत हे जर केले तर त्याची जी कॉस्ट आहे पर शोची, जर मी आज दिवसाला 3 प्रयोग होता तिकडे जर एकच प्रयोग झाला तर मला त्याची कॉस्ट डबल करावी लागणार. पण निर्माता म्हणून मला नाट्यगृहामध्ये भाड्यामध्ये 50% सवलत ते मी तिकिटांचे दर वाढवणार, तुम्ही तिकिटांचे दर वाढवणार? नाही, तिकिटांचे दर वाढवणार हे निर्माते वाढवणार. हे दोन गोष्टी मी तेच सांगतोय. याच्यात गल्लत होते की नाट्यगृहाचे जे मालक असतील किंवा जे व्यवस्थापन असेल महानगरपालिकांचं, लक्षात घ्या, त्यांना 3 शोच्या ऐवजी जर ते 1 शो करत असतील तर त्यांना त्यांची कॉस्ट रिकव्हर करावी लागणार. त्यांना काही कुठे शासन अनुदान देत नाही आणि त्याच्यामध्ये त्याचा सॅनिटायझेशनचा प्रोसेस आहे. उद्या ते कोण करणार आहेत? ते निर्माते करणार आहेत. उद्या त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण जेव्हा निर्मात्यांकडे प्रसाद, म्हणजे तुम्हाला असं सुचवायचं आहे का की भाडी कमी करावीत स्थानिक स्वराज्य संस्थांनी किंवा ट्रस्टनी नाट्यगृहाची? नाही, कारण त्यांना गेले 8 महिने इन्कमच नाहीये. ते कोलमडणार नाहीत का? दोन वेगळ्या गोष्टी आहेत विशालजी, की नाट्यगृहाचं व्यवस्थापन आहे हे कोलमडण्यामध्ये ऑलरेडी 8 महिन्यामध्ये आलेलं आहे. ऍट द सेम टाइम नाट्य निर्मात्यांचं जे व्यवसायाचं घटक ते कोलमडलेलं आहे. दोघा बुरदा म्हणजे लॉस जो झालेला आहे तो दोन्ही घटकांना झालेला. त्याच्यामुळे याच्यातला समन्वय आधी साधून त्याच्यानंतर नाट्य व्यवसाय कसं सुरू होईल. म्हणजे नाट्यगृह सुरू झाले म्हणजे नाट्य व्यवसाय सुरू झाला असं होत नाही. बरोबर आहे. आपला मुद्दा लक्षात आला. हा एक वेगळा मुद्दा आहे. बरोबर, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. माझ्याकडे शेवटचे 2 ते 3 मिनिटं उरलेली आहेत. मी आता प्रत्येकाकडे जातोय. जाता जाता एक अपील, जयप्रकाश जातेगावकर आपल्यापासून सुरुवात करतोय. हे सगळं प्रसादजींनी मांडला तो मुद्दा नक्कीच आहे. जी ट्रस्टची थिएटर आहे, आम्ही पण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने नाशिकला पसं नाट्य मंदिर, औरंगाबादकर सभागृह ही नाट्यगृह चालवतो. परंतु आज आमची सुद्धा स्थिती ही मोडकळीस आलेली आहे. ते म्हणतात ते बरोबर आहे. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेची जी नाट्यगृह आहे, महाराष्ट्र शासनाची जी नाट्यगृह आहे, त्यांना ही व्यवस्था करावीच लागेल. कारण निर्माते किंवा व्यवस्थापक हे सॅनिटायझेशनचं काम कधीच करू शकणार नाही. आणि ते जर केलं नाही व्यवस्थित तर आपण प्रेक्षकांना जी सुरक्षितता आहे ती कशी देऊ, किंवा कलावंत जो बाहेरून येणार आहे त्याची पण सुरक्षितता महत्त्वाची आहे. कलावंत आणि प्रेक्षक यांची सुरक्षितता ही जपलीच पाहिजे, तरच हा व्यवसाय पुढे जाईल. नाहीतर पुन्हा नाट्यगृहाकडे लोक येणार नाही असं मला वाटतं. पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून सर्वांना येत्या दिवाळीच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा व्यक्त करतो. त्यांना चांगलं नाटक, चांगलं गाणं आणि चांगल्या सगळ्यासाठी हे वर्ष जावं अशी शुभेच्छा आपण शुभेच्छा व्यक्त करताय. आणि काही मुद्दे देखील सरकारच्या बाजूने आपण सरकारच्या समोर मांडलेले आहेत. माधव अभ्यंकर, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे मला तरी अजून काही असं वाटत नाही की फार लगेच लगेच नाटकं सुरू होतील किंवा सगळीकडे आनंद प्रेक्षक अगदी त्यांचा ओघ सुरू होईल वगैरे. तर याच्यामध्ये खूप खबरदारी घ्यायला लागणार आहे. मला असं वाटतं वरपासून सगळीकडे खाली कन्फ्युजन आहे आणि इतक्या पटकन ते काही होणार नाही. तरी पण आपण एक नेहमीच होप्स ठेवावे. तर लवकरात लवकर नाटकांचे प्रयोगही सुरू व्हावेत. सरकारकडनं जे नियम आहेत ते आपण सगळ्यांनी पाळावेत आणि प्रेक्षकांनी न घाबरता आपली सेफ्टी बघून जरूर पुन्हा एकदा रंगमंदिराकडे यावं आणि आम्हा कलावंतांना पुन्हा तुमचे आशीर्वाद मिळावेत अशी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. वैभव, आता ह्या तीनही मान्यवरांचे आपण विचार ऐकल्यानंतर एक लक्षात आलं असेल आपल्या सगळ्यांच्याच की हा नाट्य व्यवसाय जोपर्यंत लस आपल्यापर्यंत पोचत नाही तोपर्यंत पुन्हा सुरळीत होऊन तो चालू लागेल अशी काही मला आशा वाटत नाहीये. पण पुन्हा तेच आहे की हा इतका दुरावलेला प्रेक्षक वर्ग आहे तो पुन्हा कधीतरी रंगमंचाकडे येईल अशी मला आशा, खात्री आहे की तो येईल. कारण नाटक हा एक जिवंत अनुभव आहे आणि तो महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष आपण घेतो आहोत. तर सर्व प्रेक्षकांना हीच विनंती आहे या निमित्ताने की नाटक तुमच्या स्मरणात राहू द्या, तुमच्या मनात राहू द्या. जेव्हा केव्हा ते सुरू होईल, पूर्वपदावर पुन्हा येईल ते सगळ्या गोष्टी, तर तेव्हा नक्की नाट्यगृहाकडे या. जो पूर्वी आनंद घेतला आहे त्याच्यापेक्षा दुपटीने आम्ही आनंद तुम्हाला नक्की देऊ. आणि धन्यवाद.
तुम्हा तिघांचे धन्यवाद. जाता जाता मी शेवटी एवढंच म्हणेन, आता मायबाप प्रेक्षकच असं म्हणत असताना या चर्चेतनं प्रामुख्याने एक मुद्दा आला. काही व्यवस्थेबद्दलचे मुद्दे मांडण्यात आले, थिएटरबद्दलचे मुद्दे मांडण्यात आले, व्यवसायाबद्दलचे मुद्दे मांडण्यात आले, त्यातलं आर्थिक गणित, हे सगळं पुन्हा एकदा रुळावर आणण्यासाठी आता मायबाप सरकार असं देखील खरं तर आवाहन करावं लागणार आहे. त्यामुळे सरकारने या सगळ्यांची चर्चा करावी आणि पुन्हा एकदा जर नाटक, सिनेमागृह याची गाडी जर आर्थिकदृष्ट्याही आणि मनोरंजनाच्या दृष्टीने देखील वेगाने धावावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर समन्वय साधून पुन्हा एकदा त्यांना काहीतरी सहकार्य करा आणि त्यांना पुढे न्या. इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.